नमस्कार. आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवून घेणार आहोत. मोकळी सुटसुटीत एकूण एक दाणा तुम्हाला सेपरेट दिसेल आणि कुठेही साबुदाण्याची खिचडी चिकट दिसत नाहीये. मस्त मोकळी सुटसुटीत ही साबुदाण्याची खिचडी बनवून तयार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी साबुदाणा रात्रीच भिजत घालणार आहे. साबुदाणा हा छान व्यवस्थित भिजण्यासाठी आपल्याला त्याला रात्री भिजत घालायचं, म्हणजे साबुदाणा खूप छान असा सकाळपर्यंत भिजून तयार होतो. आता हा साबुदाणा आपण स्वच्छ धुवून घेऊया. आता हा साबुदाणा पॅकिंगचा आहे, त्यामुळे याला चाळण्याची अजिबातच गरज नाही. तर आता हा व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत. तर साबुदाणा भिजत घालण्यासाठी पाणी साधारणपणे साबुदाण्याच्या 1 इंच वरपर्यंत असलं पाहिजे, म्हणजे साबुदाणा खूप छान असा भिजून तयार होतो. आता यावर झाकण ठेवूया आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हा साबुदाणा पाहून घेणार आहोत. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, हा साबुदाणा खूप छान असा भिजून वर आलेला दिसतो आपल्याला आणि मोकळा सुटसुटीत असा हा साबुदाणा आपल्याला दिसत आहे. व्यवस्थित असं साबुदाणा जर भिजवायचा असेल ना, तर त्याला जवळपास 5 ते 6 तास तरी पाण्यामध्ये भिजवून ठेवलं पाहिजे. तसं पाहायला गेलं तर 4 ते 5 तासामध्ये देखील साबुदाणा व्यवस्थित भिजतो. पण तुम्ही जर आणखीन कमी वेळ ठेवला तर साबुदाण्याची खिचडी काही मोकळी सुटसुटीत बनत नाही आणि चिकट अशी साधारणपणे खिचडी बनते. तर अशा पद्धतीने साबुदाणा जर तुम्ही भिजवला ना, तर खूप छान असं साबुदाणा भिजेल आणि तुमची खिचडी कुठेही चिकट वगैरे होणार नाही. आता इथे मी फोडणीची तयारी करून घेते. कढईमध्ये जवळपास 2 ते 2.5 चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे. सोबतच यामध्ये 4 ते 5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि यामध्येच आता मी कच्चं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. तर आता हा साबुदाणा काही मी उपवासासाठी बनवत नाहीये, हा साबुदाणा डब्यासाठी आणि नाश्त्यासाठी बनवत आहे. तर आता हा साबुदाणा बनवत असताना यामध्ये तुम्ही भाजलेले शेंगदाण्याचं कूट देखील घालू शकता, पण शेंगदाणे भाजा आणि मग त्याचं कूट बनवून ठेवा. त्यापेक्षा मी काय करते, कच्चे शेंगदाणे अशा पद्धतीने कूट करून घेते आणि तेलामध्ये मस्तपैकी परतून घेते. आता याने काय होतं, शेंगदाणे छान असते, म्हणजे शेंगदाण्याचं कूट छान परतून घेतल्यामुळे काय होतं, साबुदाण्याला खूप छान असा कलर येतो. दुसरी गोष्ट, खमंग असं साबुदाणा तयार होतो आणि तिसरी गोष्ट, साबुदाण्याचं कूट जे आहे मस्त कुरकुरीत असं परतून तयार होतं. आता यामध्ये भिजवून घेतलेला सगळा साबुदाणा मी घालून घेतलेला आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मीठ आता घातलं तरी देखील चालेल, पण आता मी हे व्यवस्थित साबुदाणा मिक्स करून घेणार आहे. तर जवळपास इथे शेंगदाणे मी मध्यम आकाराची जी वाटी असते ती भरून शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलं होतं आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेणार आहोत. आता मीठ आणि शेंगदाण्याचं कूट हे या साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. तर बरेच जण यामध्ये, जर तुम्ही उपवासाला साबुदाणा बनवत असाल तर जिरं वगैरे खात नसाल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. आता हा साबुदाणा मी नाश्त्यासाठी बनवत आहे, त्यामुळे इथे मी जिरं वगैरे घातलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. गॅस इथे मंद करून घेतलेला आहे आणि आता 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवर वाफ काढून घेतल्यानंतर आपल्याला या साबुदाण्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता साबुदाण्याची खिचडी तयार झाली हे कसं ओळखावं? जर हा साबुदाण्याची खिचडी परतत असताना साबुदाण्याचे जे दाणे आहेत ते जर आपल्याला सफेद दिसत नसतील, म्हणजे एकदमच असे पारदर्शक असे साधारणपणे दिसायला लागले ना, तर समजायचं साबुदाण्याची खिचडी तयार होत आलेली आहे. आता बऱ्यापैकी साबुदाण्याचे दाणे सफेद दिसत आहेत यामध्ये, त्यामुळे यावर मी पुन्हा एकदा झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी वाफ काढून घेतलेली आहे. आता याला आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया, म्हणजे हा साबुदाणा काय होतो, आतपर्यंत व्यवस्थित शिजला जातो, कुठेही कच्चा लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, साबुदाण्याची खिचडी मोकळी सुटसुटीत अशी बनून तयार होते. वाफ काढल्यामुळे खिचडी चिकट होते असं होत नाही. मस्तपैकी मोकळी सुटसुटीत अशी ही साबुदाण्याची खिचडी बनते आणि शिजली देखील छान जाते. आता तुम्ही पाहू शकता, मस्त साबुदाण्याची खिचडी मोकळी सुटसुटीत दिसत आहे. याचे कण आणि कण सेपरेट होताना आपल्याला दिसत आहेत. तर आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया. तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.